नमस्कार मित्रांनो. मागील भागामध्ये सूर्याचं मूलभूत कार्यकत्व आपण समजून घेतला. सूर्य म्हणजे आत्मा, सूर्य म्हणजे प्राणशक्ती, सूर्य म्हणजे स्वाभिमान, सूर्य म्हणजे व्यक्तिमत्वाचा प्रकाश. हे आपण सविस्तर पाहिलं. परंतु आपण आज एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याबद्दल जवळजवळ सर्व ज्योतिष विद्यार्थी संभ्रमात असतो. आपण अनेकदा ऐकतो, तुमच्या पत्रिकेत सूर्य बलवान आहे किंवा तुमचा सूर्य दुर्बल आहे. पण प्रश्न असा आहे, हे नेमकं कशावरून? सूर्य बलवान म्हणजे फक्त उच्च राशीतला सूर्य का? तुळ राशीतील सूर्य म्हणजे नेहमीच दुर्बल का? 10व्या भावातील सूर्य नेहमीच उत्तम का? की यामागे अजूनही काही नियम आहेत? माझ्या अनुभवात हा विषय जितका सोपा वाटतो, तितका तो प्रत्यक्षात सूक्ष्म आहे. कारण कोणत्याही ग्रहाचे बल एका कारणावरून ठरत नाही. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे बल हा अनेक घटकांच्या एकत्रित परिणाम असतो. म्हणून एखादा ग्रह उच्च राशीत असूनही अपेक्षित फळ देत नाही आणि एखादा ग्रह सामान्य राशीत असूनही विलक्षण परिणाम देताना दिसतो. याच कारणामुळे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. पत्रिकेमध्ये कोणताही ग्रह एका नियमावरून बलवान किंवा दुर्बल ठरत नाही. आजच्या या भागामध्ये आपण सूर्याचे बळ ठरवणारे प्रमुख आधार समजून घेणार आहोत. ते म्हणजे स्थान, राशी, नक्षत्र, नवमांश, ग्रहयोग, ग्रहदृष्टी आणि आवश्यक तेथे ग्रहाची एकूण अवस्था. या सर्वांचा एकत्रित विचार केल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढणं कठीण असतं. आता सर्वप्रथम आपण स्थानापासून सुरुवात करूया. माझ्या अनुभवात सूर्याचा स्थानागत प्रभाव अत्यंत स्पष्ट दिसून येतो. विशेषतः प्रथम, द्वितीय, प्रथम, तृतीय, षष्ठ आणि दशम भावातील सूर्य व्यक्तिमत्वावर प्रभावी छाप सोडतो. अनेक वेळा सूर्य कोणत्याही राशीत असो, कोणत्याही नक्षत्रात असो, या स्थानांमध्ये त्याची कार्यक्षमता, धैर्य, नेतृत्व आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते. या उलट द्वितीय, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश भावातील सूर्याचा विचार करताना अधिक सावध राहावं लागतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की या भावातील प्रत्येक सूर्य अशुभच असतो. तर याचा अर्थ एवढाच की या ठिकाणी सूर्याचे कारकत्व इतर घटकांच्या प्रभावाखाली अधिक बदलू शकतं. म्हणूनच मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, भाव हा पाया आहे, पण तो अंतिम निर्णय नाही. आता पुढचा प्रश्न येतो, जर सूर्य चांगल्या भावात असेल पण राशी प्रतिकूल असेल तर? किंवा राशी उत्तम असेल पण भाव प्रतिकूल असेल तर मग? याचं उत्तर आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. कारण सूर्याचे खरं बल समजण्याकरता भावानंतर सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे राशी. मागील अध्यायात आपण पाहिलं की ग्रहांचे बल ठरवण्यास सर्वप्रथम त्याचे स्थान पाहावे लागते, परंतु स्थान हा संपूर्ण निर्णय नसतो. स्थानानंतर सर्वात महत्वाचा विचार येतो, तो म्हणजे राशीचा. प्रत्येक ज्योतिष विद्यार्थी ज्योतिष शिकताना एक साधा नियम लक्षात ठेवतात. उच्च राशीतील ग्रह म्हणजे बलवान, नीच राशीतील ग्रह म्हणजे दुर्बल, आणि तिथेच ते थांबतात. परंतु प्रत्यक्ष पत्रिका अभ्यासाना मला वारंवार जाणवलेली गोष्ट अशी की हा नियम योग्य असला तरी तो पूर्ण मात्र नाही. कारण राशी ग्रहाला शक्ती देते, पण त्या शक्तीचा उपयोग तो कोणत्या भावात, कोणत्या नक्षत्रात आणि कोणत्या ग्रहांच्या सहवासात करतो यावर अंतिम परिणाम अवलंबून असतो. म्हणून एखादा सूर्य उच्च राशीत असूनही अपेक्षित तेज दाखवत नाही आणि काही वेळा सामान्य राशीतील सूर्य विलक्षण कर्तृत्व निर्माण करताना दिसतो. याच कारणामुळे विद्यार्थ्यांनी कधीही एका नियमावरून निष्कर्ष काढू नये. आता सूर्याच्या राशीगत बलाकडे पाहूया. सामान्यतः मेष राशीतील सूर्य उच्च मानला जातो, कारण मेष ही अग्नी तत्वाची राशी आहे. निर्णय क्षमता, धैर्य, पुढाकार, कर्तृत्व या सर्व गुणांना या राशीतून नैसर्गिक बळ मिळतं.
याचप्रमाणे सिंह आणि धनु या अग्नी तत्वाच्या राशीमध्येही सूर्याला स्वतःचे गुण सहजपणे व्यक्त करता येतात. अशा सूर्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्व, कार्यक्षमता आणि पुढे जाण्याची वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. पण इथे एक गोष्ट लक्षात सुद्धा ठेवायला हवी. उच्च राशीतील सूर्य म्हणजे प्रत्येक वेळेस मोठं यश असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. जर तो सूर्य प्रतिकूल भावात असेल, पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल किंवा इतर महत्वाचे आधार कमकुवत असतील तर त्याच्या तेजावर मर्यादा येऊ शकतात. म्हणूनच राशी हा निर्णयाचा एक भाग आहे, परंतु तो निर्णय मात्र नाही. आता थोडी याची विरुद्ध बाजू पाहूया. सामान्यतः वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ या शुक्र शनीच्या राशींमध्ये सूर्याला अपेक्षित सहजता मिळत नाही. विशेषतः तूळ राशीमध्ये सूर्य नीच मानला जातो. अशा वेळी अनेक विद्यार्थी लगेच निष्कर्ष काढतात, हा सूर्य दुर्बल आहे. पण इथेही सावध राहण्याची थोडी आवश्यकता आहे. माझ्या अनुभवात काही पत्रिकांमध्ये नीच राशीतील सूर्य असूनही त्या व्यक्तींनी आयुष्यात मोठं कर्तृत्व गाजवलं आहे. का? कारण त्या सूर्याला इतर अनेक घटकांचा आधार मिळालेला होता. याच कारणामुळे मी नेहमी सांगतो, पत्रिका कधीही एका नियमावर वाचू नका. प्रत्येक ग्रह हा अनेक स्तरावर कार्य करतो. राशी त्यातील एक फक्त स्तर आहे. एक गोष्ट मात्र अनुभवातून वारंवार दिसते. बलवान राशीतील सूर्य प्रतिकूल भावात गेला तरी तो आपल्या काही मूलभूत गुणधर्माचे संरक्षण नक्कीच करतो. आपण नीच राशीतील सूर्य अनुकूल भावात असला तरी त्याच्या कारकत्वामध्ये काही प्रमाणात कमीपणा किंवा न्यूनता, संघर्ष दिसतोच. म्हणूनच अंतिम निर्णय घेताना भाव, राशी, नक्षत्र, नवमांश, ग्रहयोग, दृष्टी आणि संपूर्ण पत्रिकेचा परस्पर संबंध जाणून घेणं जास्त आवश्यक ठरतं. या सर्वांचा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, जर दोन व्यक्तींचा सूर्य एकाच राशीत असेल तर त्यांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे असतात का? याचं उत्तर आपल्याला पुढील अध्यायात नक्की मिळेल. कारण आता आपण सूर्याच्या नक्षत्र, नवमांश आणि ग्रहयोगांमुळे होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा अभ्यास करणार आहोत. आणि इथेच प्रत्यक्ष पत्रिका अभ्यासाचं खरं सौंदर्य सुरू होतं. परंतु एक प्रश्न अजूनही उरतो. जर दोन व्यक्तींचा सूर्य एकाच राशीत असेल तर दोघांचे स्वभाव, कर्तृत्व आणि आयुष्याचे परिणाम इतके वेगळे का असतात? याचं उत्तर एकाच शब्दात आहे, सूक्ष्म अभ्यास. ज्योतिषशास्त्रात राशी आपल्याला ग्रहांचं बाह्य स्वरूप दाखवते. परंतु त्या ग्रहाची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल तर नक्षत्र, नवमांश आणि ग्रहयोगांचा अभ्यास अपरिहार्य आहे. याच ठिकाणी विद्यार्थी आणि अनुभवी ज्योतिषी यांच्यातील फरक दिसून येतो. कारण पुस्तकात नियम वाचणं तसं सोपं आहे आणि ती गोष्ट अनुभवाने ही गोष्ट निराळीच. आणि हजारो पत्रिकांमध्ये त्या नियमाचे परिणाम पाहणं ही तर आणखीनच वेगळी गोष्ट. आता सर्वप्रथम नक्षत्रांचा विचार करू. माझ्या अनुभवात सूर्यावर नक्षत्रांचा प्रभाव अत्यंत स्पष्टपणे दिसतो. नक्षत्रांचा अर्थच मुळी न क्षरतैती नक्षत्रम, म्हणजे आकाशात जे स्थिर तारे आहेत त्या स्थिर ताऱ्यांनाच आपण नक्षत्र म्हणून संबोधतो. विशेषतः काही नक्षत्रांमध्ये सूर्य आपल्या मूलभूत गुणांची अभिव्यक्ती अधिक प्रभावीपणे करतो. उदाहरणार्थ कृत्तिका, आश्लेषा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ आणि धनिष्ठा. खरं पाहिजे तर ही सर्व नक्षत्र राक्षसगणी आहेत आणि या नक्षत्रामध्ये सूर्य, जो की अंशतः पापग्रह आहे, त्याचे परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक नजरेत भरण्यासारखे असतात. या नक्षत्रामध्ये सूर्य असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये काही समान गुण वारंवार दिसून आले आहेत. परिस्थितीशी दोन हात करण्याची याची तयारी असते. प्रतिकूलतेसमोर न झुकण्याची वृत्ती, नेतृत्व स्वीकारण्याची क्षमता, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आणि शून्यातून उभे राहण्याची जिद्द. अर्थात याचा अर्थ असा नाही की या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्ती सर्व व्यक्ती सारख्याच असतील.
कारण हा निर्णय नक्षत्राचा एक भाग आहे. अंतिम निर्णय नेहमी संपूर्ण पत्रिका पाहूनच घेणं गरजेचं आहे. माझ्या निरीक्षणात आणखीन एक गोष्ट वारंवार दिसली. या नक्षत्रातील सूर्य अनेकदा व्यक्तीला संघर्षातून मोठं घडवतो. यश सहज मिळत नाही, पण मिळालेलं यश टिकाऊ मात्र असतं. काही पत्रिकांमध्ये पित्याशी संबंधित अनुभव, आरोग्याशी निगडीत आव्हाने किंवा आयुष्यात एखादा मोठा टप्पा, शस्त्रक्रिया, अपघात किंवा अचानक घटनेमुळे बदललेला सुद्धा दिसतो. अर्थात याचा निष्कर्ष काढताना अनेक ग्रहांची स्थिती, दशा आणि संपूर्ण पत्रिका तपासणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच नक्षत्रावरून भविष्य सांगणं योग्य नाही किंवा ते तेवढं सोपंही नाही. आता थोडंसं नवमांशाकडे वळूया. नवमांश हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्वाचा विभाग आहे. खरं तर नवमांशामधून सांगितलेली भविष्य ही सहसा चुकत नाही. जन्मकुंडलीमध्ये सूर्य चांगला दिसत असला तरी नवमांशात त्याची स्थिती त्याच्या वास्तविक सामर्थ्याबद्दल अधिक खोल माहिती देऊ शकतात. विशेषतः वर्गोत्तम सूर्याचा विचार करताना हा मुद्दा अधिक महत्वाचा ठरतो. माझ्या अनुभवात चर राशीतील वर्गोत्तम सूर्य अनेकदा प्रभावी परिणाम देताना दिसतो. तर काही जलतत्वाच्या परिस्थितीमध्ये किंवा राशींमध्ये सूर्याचं कारकत्व अपेक्षा इतकं सहजपणे व्यक्त होत नाही. मात्र इथेही एक गोष्ट सांगू इच्छितो. नवमांश हा स्वतःमध्येच एक स्वतंत्र आणि विस्तृत विषय आहे. म्हणून त्याची सविस्तर चर्चा आपण एका स्वतंत्र मालिकेत, स्वतंत्र एपिसोडमध्ये नक्की करणार आणि याच मालिकेत आपण ती करणार आहोत. आज त्याचा केवळ संदर्भ घेणं पुरेसं आहे. आता ग्रहयोगांचा विचार करू. सूर्य कधीही एकटा कार्य करत नाही. त्याच्यासोबत कोणते ग्रह आहेत, कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, त्याच्या पुढील आणि मागील भावात कोणते ग्रह आहेत, हे सर्व त्याच्या कारकत्वावर निश्चितपणे परिणाम करतात. लक्षात घ्या, सूर्य किंवा सूर्याबरोबर बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह तुम्हाला कुंडलीत आसपास किंवा त्याच्या बरोबर दिसतील. त्यामुळे सूर्याचा प्रभाव या ग्रहांच्या अनुकूलतेनुसार किंवा ग्रह हे बाकीचे बुध गुरु कसे आहेत याचप्रमाणे बाकीचे कुंडलीतील ग्रहांचा सुद्धा सहवास महत्वाचा ठरतो. मंगळ गुरु यांच्या सहवासात सूर्याचं तेज वेगळ्या प्रकारे व्यक्त होतं आणि अर्थातच ते शुभ असतं. तर शुक्र किंवा शनीसारख्या ग्रहांच्या प्रभावात त्याच्या अभिव्यक्तीच्या स्वभावात बदल घडू शकतो. हे बदल शुभ अशुभ अशा शब्दात समजावून सांगता येत नाही. प्रत्येक ग्रह सूर्याच्या प्रकाशाला स्वतःचा रंग देतो आणि म्हणूनच ग्रहयोगांचा अभ्यास हा पत्रिका समजावण्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. लक्षात घ्या, ग्रहयोगाने ग्रहाचा संपूर्ण चेहरा मोहरा ग्रहयोग बदलू शकतात. पुढील अध्यायात आपण याच सिद्धांताचा प्रत्यक्ष उपयोग पाहणार आहोत. पत्रिकेत बलवान सूर्य असलेल्या व्यक्तीची ओळख काय, त्याचा स्वभाव कसा असतो, त्याची जीवनशैली, निर्णय क्षमता, नेतृत्व आणि समाजातील प्रतिमा नेमकी कशी असते, हे सर्व आपण अनुभवांच्या आधारे समजून घेऊ. आता एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर सूर्य बल ठरवण्यासाठी भाव, राशी, नक्षत्र, नवमांश आणि ग्रहयोग हे सर्व महत्वाचे असतील, तर मग पत्रिका पाहताना सुरुवात कुठून करायची? हा प्रश्न प्रत्येक नवोदित ज्योतिषाच्या मनात नेहमीच असतो. कारण आपल्या हाती सर्व प्रकारची शस्त्र असतात. मग नेमकं शस्त्र वापरायचं कोणतं? कारण कधी कधी समस्या ही अगदी छोटी असते आणि आपण खूप मोठं अस्त्र त्याला वापरतो आणि समोरचा जातक हा नेमका विचारात पडतो की हे ज्योतिष आहे की सारासार विचार. माझ्या अनुभवात मी नेहमी एक ठराविक क्रम पाळतो. सर्वप्रथम सूर्य कोणत्या भावात आहे, कारण भाव आपल्याला सांगतो की सूर्याची ऊर्जा जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक व्यक्त होणार आहे. त्यानंतर सूर्य कोणत्या राशीत आहे, कारण राशी त्या ऊर्जेचा स्वभाव ठरवते. यानंतर सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे, कारण नक्षत्र त्या ऊर्जेची अभिव्यक्ती कोणत्या मानसिकतेतून होईल हे सांगतं. आणि त्यानंतर नवमांश, ग्रहयोग, ग्रहदृष्टी आणि दशा यांचा विचार. हा समजा विचार केला तर रिफाइनमेंट ज्याला आपण म्हणतो ही थोडी जास्त होते. आपण फिल्टर करत जातो सूर्याचं कारकत्व.
हे सूर्याचं खरं चित्र स्पष्ट होऊ लागतं. याच कारणामुळे मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, पत्रिका कधीच एका सूत्राने वाचू नका. कारण एकच ग्रह वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीचा सूर्य मेष राशीत आहे. अनेक जण लगेच म्हणतील, उच्च सूर्य आहे म्हणजे व्यक्ती अत्यंत प्रभावशाली असेल. पण तो जर का प्रतिकूल भावात असेल, पापग्रहांच्या तीव्र प्रभावाखाली असेल, नमांशामध्ये दुर्बल झाला असेल, तर त्याच्या अभिव्यक्तीत संघर्ष दिसून येतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे एक अशी कुंडली होती की ज्यामध्ये सूर्य स्वतःच्या राशीमध्ये आहे, म्हणजे सिंह राशीमध्ये. आता सिंहेचा सूर्य म्हटल्यावरती आपल्या मनात साहजिकच हा प्रश्न येणार की ही व्यक्ती अतिशय कर्तृत्ववान, आपल्या कार्यकर्तृत्वात पुढे जाणारी, आपल्या करिअरमध्ये सहज सेटल होणारी आणि आरोग्याचा दमखम त्यामध्ये अतिशय उत्तम असेल. परंतु चित्र प्रत्यक्षात नेमकं उलट आहे. कारण त्या पत्रिकेमध्ये त्या व्यक्तीला मिळालेले जे परिणाम आहेत ते पूर्णपणे उलट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती वयाच्या 33-34 वर्षापर्यंत अजूनपर्यंत तिच्या कामधंद्यामध्ये स्थावरता तिला आलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो सिंहेचा सूर्य आहे हा त्या व्यक्तीच्या अष्टम स्थानात आहे. आता लक्षात घ्या, अष्टम स्थानात सिंहेचा सूर्य म्हणजे मकर लग्न झालं. आणि अष्टम हे आरोग्याशी संबंधित स्थान आहे की ज्याला मृत्यूस्थान असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या व्यक्तीला आरोग्याचे त्रास आहेत. त्यामुळे आत्ता जसं सांगितलं की उच्च राशीचा किंवा स्वगृहीचा किंवा आपल्या मित्र राशीतला सूर्य दिसला की लगेचच्या लगेच अतिशय मोठी अनुमानं काढू नये. या उलट एखाद्या व्यक्तीचा सूर्य नीच राशीत असला पण भाव उत्तम असेल, शुभग्रहांचा आधार असेल, नवमांश अनुकूल असेल, तर त्या व्यक्तीमध्ये अनेक सकारात्मक गुण अगदी स्पष्टपणे दिसू शकतात. म्हणूनच उच्च नेहमीच श्रेष्ठ किंवा नीच म्हणजे नेहमीच अपयशी असा विचार ज्योतिषशास्त्र मान्य करत नाही. हा विषय समजण्यासाठी अनुभव अत्यंत आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षात हजारो पत्रिका पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ज्योतिषातील प्रत्येक नियम खरा असतो, पण तो एकटाच कधीच पूर्ण सत्य नसतो. पूर्ण सत्य संपूर्ण पत्रिकेमध्ये दडलेलं असतं. म्हणूनच ज्योतिष हा फक्त नियमांचा अभ्यास नाही, तो नियमांमधील परस्पर संबंध समजून घेण्याचा अभ्यास आहे. आणि ज्या दिवशी हा दृष्टिकोन विकसित होतो त्या दिवशी ग्रह फक्त पत्रिकेत दिसत नाहीत, तर ते जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवास येतात, प्रत्यक्ष कार्य करताना दिसू लागतात. याच विचारासह आपण पुढील अध्यायात हाच विचार आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. पत्रिकेत बलवान सूर्य असलेल्या व्यक्तीची ओळख नेमकी कशी करावी, फक्त ग्रह पाहून नव्हे, तर त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात, निर्णय क्षमतेत, जीवनशैलीत आणि समाजातील प्रतिमेमध्ये सूर्य कसा प्रकट होतो याचा आपण सखोल अभ्यास करू. आतापर्यंत आपण सूर्याचे बळ ठरवणारे विविध आधार पाहिले. आत्ता प्रश्न आहे, पत्रिका पाहण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीमध्ये बलवान सूर्य आहे याची चिन्हे नेमकी कोणती, याची चिन्ह ओळखता येतात का? माझं उत्तर आहे हो, अनेक वेळा ती ओळखता येतात. अर्थात अंतिम निर्णय नेहमी संपूर्ण पत्रिका पाहूनच घ्यायचा असतो, ही बॉटम लाईन नेहमी लक्षात ठेवा. पण प्रत्यक्ष जीवनात काही गुण असेही असतात जे बलवान सूर्याची स्पष्ट जाणीव करून देतात. माझ्या अनुभवात बलवान सूर्य असलेल्या व्यक्तीची पहिली ओळख म्हणजे त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. हा आत्मविश्वास दिखाऊ नसतो, तो शांत असतो, स्थिर असतो आणि स्वतःच्या क्षमतेवर आधारित असतो. अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत स्वतःची जाहिरात करत बसत नाही, पण जेव्हा जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा ती मागेही हटत नाही. याच कारणामुळे अशा व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण नैसर्गिकरित्या दिसून येतात. त्यांना लोकांवर अधिकार गाजवण्यापेक्षा लोकांचा विश्वास जिंकणं अधिक महत्त्वाचं असतं. माझ्या निरीक्षणात आणखीन एक गोष्ट वारंवार दिसली आहे. बलवान सूर्य असलेली व्यक्ती निर्णय घेण्यास घाबरत नाही. निर्णय योग्य किंवा अयोग्य हे ठरू शकतं, ते नंतरही ठरू शकतं, पण निर्णय घेण्याची हिंमत तिच्यामध्ये असते. कारण तिला स्वतःच्या विचारांवर विश्वास असतो, स्वतःच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण भरोसा असतो.
अनेक वेळा अशा व्यक्ती संकटाच्या काळात अधिक प्रभावीपणे काम करतात. तुम्ही गोष्ट अनेक वेळा पाहिली असेल. संकट आल्यावर जी व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेते, उफाळून काम करते, स्वतंत्ररित्या काम करते, इतरांची वाट पाहत नाही, अशा व्यक्तीमध्ये बलवान सूर्य त्याच्या पत्रिकेमध्ये नक्कीच दिसतो. जिथे इथे इतर लोक गोंधळून जातात, तिथे त्या परिस्थितीचे या व्यक्ती नेतृत्व करतात. सूर्याचा आणखीन एक महत्वाचा गुण म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमान आणि अहंकार यामधील फरक आपण मागील एपिसोडमध्ये पाहिलाच आहे. बलवान सूर्य असलेली व्यक्ती स्वतःचा सन्मान राखते, पण दुसऱ्याचाही आदर करते. ती स्वतःच्या शब्दाला किंमत देते, दिलेलं वचन पाळण्याचा प्रयत्न करते, कारण तिच्यासाठी प्रतिष्ठा ही पैशापेक्षाही मोठी असते. अशा व्यक्तींच्या जीवनशैलीमध्ये काही समान गोष्टी दिसतात. त्या फार श्रीमंत असतीलच असं नाही, पण त्या नीटनेटकेपणाला महत्त्व देतात. त्यांचा वावर, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची शिस्त आणि स्वतःला सादर करण्याची शैली यामध्ये एक प्रकारचा व्यवस्थितपणा दिसून येतो. त्यांना दर्जेदार गोष्टी आवडतात. याचा अर्थ उधळपट्टी मात्र नसते, तर गुणवत्तेचा आदर. माझ्या अनुभवात बलवान सूर्य असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये एक समान वैशिष्ट्य दिसतंय. त्या काम अपूर्ण ठेवत नाही. एखादे ध्येय स्वीकारले की ते पूर्ण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्या कामाचा उरक दांडगा असतो. जबाबदारीपासून पळ काढण्याची वृत्ती नसते. अर्थात हे सर्व गुण प्रत्येक पत्रिकेत समान प्रमाणात दिसतीलच असं मात्र नाही, कारण सूर्य एकटाच कार्य करत नाही. इतर ग्रह, ग्रहयोग, दशा आणि संपूर्ण पत्रिकेचा संदर्भ हे सर्व मिळून अंतिम परिणाम तयार करत असतात. म्हणूनच एखादा गुण दिसला की नाही म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका. पत्रिका समग्रपणे पहा, संयमाने पहा, अधिक निरीक्षण क्षमतेने पहा, पत्रिकेशी एकाग्र व्हा. ही गोष्ट फार महत्वाची आहे. एक गोष्ट मात्र मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, जर तुम्हाला बलवान सूर्य समजून घ्यायचा असेल तर फक्त पुस्तकं वाचू नका. तुमच्या आयुष्यात भेटलेल्या अशा व्यक्तीचा विचार करा की ज्यांच्यावर लोक सहज सहज विश्वास ठेवतात, ज्यांनी संघर्षातून स्वतःचा स्थान निर्माण केले आहे, ज्यांचा शब्द लोक मानतात, ज्यांच्या उपस्थितीने वातावरणात स्थैर्य निर्माण होतं. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात सूर्याचा प्रकाश अनेकदा स्पष्ट जाणवतो. आणि ज्या दिवशी हा प्रकाश तुम्हाला माणसांमध्ये दिसू लागेल, त्या दिवशी पत्रिका वाचणं हा केवळ अभ्यास राहणार नाही, तो अनुभव बनेल. दुर्बल सूर्य असलेल्या व्यक्तींची ओळख कशी करावी? कोणती मानसिकता, कोणतं वर्तन आणि कोणते जीवनातील पॅटर्न अशा सूर्याची जाणीव करून देतात? आतापर्यंत आपण बलवान सूर्याची लक्षणं समजून घेतली. आता प्रश्न आहे, दुर्बल सूर्य नेमका कसा ओळखायचा? अनेक जण लगेच उत्तर देतील, सूर्य तुळ राशीतील म्हणजे दुर्बल. परंतु हा निष्कर्ष पूर्णपणे योग्य नाही, कारण आपण आधीच पाहिलं आहे, ग्रहांचं बळ हे केवळ राशीवर ठरत नाही. भाव, नक्षत्र, नवमांश, ग्रहयोग, दृष्टी आणि संपूर्ण पत्रिकेचा एकत्रित विचार केल्यानंतरच ग्रहाच्या सामर्थ्याचा निर्णय घ्यावा लागतो. म्हणूनच दुर्बल सूर्य म्हणजे फक्त नीच राशीतील सूर्य असं नाही, तर असा सूर्य ज्याला स्वतःचं कारकत्व संपूर्ण क्षमतेनं व्यक्त करता येत नाही. आता अशा सूर्याची काही व्यावहारिक लक्षणं समजून घेऊ. माझ्या अनुभवात सर्वात पहिलं जे कारकत्व प्रभावित होतं ते म्हणजे आत्मविश्वास. अशा व्यक्तींकडे ज्ञान असू शकतं, कौशल्य असू शकतं, चांगले योगही असू शकतात, पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास कमी पडतो. निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा इतरांची मान्यता शोधली जाते. अनेकदा ह्या व्यक्ती दुसऱ्याच्या निर्णयाप्रमाणे किंवा त्यांच्या मताप्रमाणे कार्य करताना दिसून येतात. स्वतःचा मार्ग स्वतः निवडण्यापेक्षा कुणीतरी पुढे यावं आणि आपण त्याच्या मागे जावं, अशी मानसिकता काही पत्रिकांमध्ये दिसून येते. याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक दुर्बल सूर्य असलेली व्यक्ती अपयशीच असते. अजिबात नाही. परंतु तिच्या यशाचा प्रवास अनेकदा आत्मविश्वासाच्या संघर्षातून जातो.
आणखीन एक गोष्ट वारंवार दिसते, निर्णयामध्ये अस्थिरता. एक निर्णय घेतला, थोड्याच वेळात शंका आली, मग दुसऱ्याचा सल्ला, मग पुन्हा विचार, मग पुन्हा बदल. अशा प्रकारे संधी हातातून निसटण्याची शक्यता वाढते. कारण निर्णय घेण्यापेक्षा निर्णयाची भीतीच जास्त वाटते. माझ्या निरीक्षणात काही पत्रिकांमध्ये असेही दिसून आले आहे की स्वतःचं कर्तृत्व घडवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचा आधारावर पुढे जाण्याची प्रवृत्ती तयार होते. जर पत्रिकेमध्ये इतर राजयोग अत्यंत बलवान असतील तर अशा व्यक्ती आयुष्यात मोठ्या स्थानावरही पोहोचू शकतात. परंतु अनेकदा त्या स्थानामध्ये स्वतःचं नेतृत्व कमी आणि इतरांच्या प्रभावाचा वाटा अधिक दिसतो. हा एक अनुभवधारित पॅटर्न आहे. तो प्रत्येक पत्रिकेला लागू पडेलच असं नाही. आता वडिलांच्या कारकत्वाकडे पाहूया. दुर्बल सूर्य म्हणजे नेहमीच वडिलांशी वाईट संबंध असा निष्कर्ष कधीही काढू नये. परंतु पत्रिकांमध्ये वडिलांशी मतभेद, नात्यामध्ये अंतर, जबाबदाऱ्यांमुळे झालेले ताण किंवा पित्याच्या भूमिकेबद्दल वेगळे अनुभव, अशा गोष्टी दिसू शकतात. याचा निर्णय नेहमी नवमभाव, त्याचा स्वामी सूर्य, नवमभावाचा स्वामी सूर्य आणि संपूर्ण पत्रिकेचा संदर्भात याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि याबरोबरच सूर्याचा नवमांश हे सुद्धा महत्वाचं आहे. माझ्या मते विद्यार्थ्यांनी येथे सर्वात मोठी कोणती काळजी घ्यायची ती म्हणजे एका योगावरून भविष्य सांगू नका. ज्योतिषाचा उद्देश भीती निर्माण करणं असं नाही, तर प्रवृत्ती समजून घेणं असं आहे. जर एखाद्या पत्रिकेत सूर्य काही प्रमाणात दुर्बल दिसत असेल तर त्या व्यक्तीला घाबरवण्यापेक्षा तिच्या आत्मविश्वासावर काम करण्याचा सल्ला देणं, तिच्या निर्णय क्षमतेला बळ देणं आणि तिच्या अंतर्गत सामर्थ्याचे तिला जाणीव करून दिलं, हेच खऱ्या ज्योतिषाचं कार्य आहे. कारण ग्रह आपल्या मर्यादा दाखवतात, पण त्या मर्यादांवर काम करण्याची संधीही देतात. आणि म्हणूनच दुर्बल सूर्य म्हणजे आयुष्याचा पराभव अजिबात नाही, तर स्वतःचा प्रकाश शोधण्याचा प्रवास आहे. पुढील अध्यायात आपण सूर्याच्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रहयोगांचा अभ्यास करणार आहोत. विशेषतः सूर्य शनी, सूर्य राहू, सूर्य केतू आणि सूर्य शुक्र. अर्थात ग्रहयोगांबद्दल डिटेलमध्ये किंवा खुलासेवार जे काही अनुभव आहेत किंवा तिची काही कारकत्व आहेत वेगवेगळ्या ग्रहांची, या संदर्भात आपण स्वतंत्र एपिसोड प्रत्येक ग्रहाचा करणारच आहोत. या योगांमधून प्रत्यक्ष जीवनात कोणते अनुभव वारंवार दिसून येतात याचा आपण सखोल अभ्यास आणि हा अभ्यास अनुभवधारित असेल. आतापर्यंत आपण सूर्याचं स्थान, राशी, नक्षत्र, नवमांश आणि बलवान दुर्बल सूर्याची लक्षणं समजून घेतली. परंतु आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत की जिथे प्रत्यक्ष पत्रिका अभ्यासाची खरी सुरुवात होते. कारण सूर्य कधीच एकटा कार्य करत नाही. ज्या ग्रहांसोबत तो राहतो, ज्या ग्रहांच्या दृष्टी देतो आणि ज्या ग्रहांच्या प्रभावाखाली कार्य करतो, त्याप्रमाणे त्याच्या कारकत्वाची अभिव्यक्ती बदलत जाते. म्हणूनच ग्रहयोग समजल्याशिवाय सूर्य पूर्णपणे समजत नाही. सर्वप्रथम पाहू सूर्य शनी. अर्थात सूर्य हा जवळजवळ प्रत्येक ग्रहाशी ग्रहयोग हा करत असतो. इथे महत्वाचे आपण ग्रहयोग घेतलेले आहेत की जे थोडेफार अशुभ फलदायी होतात. अर्थात कुठलेच योग हे संपूर्णपणे शुभ फलदायी किंवा अशुभ फलदायी असतात असंही नाही. प्रत्येक ग्रहाची एक स्ट्रेंथ आहे. त्या स्ट्रेंथमधून तुम्हाला पाहावं लागतं की कितपत एखादा ग्रह शुभ फलदायी किंवा अशुभ फलदायी झाला आहे ते. तर सूर्य आणि शनी बद्दल बघू. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनी याचा संबंध अत्यंत महत्वाचा मानला जातो. माझ्या अनुभवात या योगाचा अर्थ फक्त वाईट योग असा कधीच नसतो, पण हा योग व्यक्तीला आयुष्यात सहज काहीही मिळवू देत नाही. अनेक वेळा कष्ट अधिक, यश उशिरा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सततचा संघर्ष आणि मानसन्मान मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा असा अनुभव दिसून येतो. काही पत्रिकांमध्ये नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यास उशीर, स्वतःचा व्यवसाय उभा करताना अडथळे येणे किंवा वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागणं असेही पॅटर्न पाहावयास मिळतात. परंतु याच वेगामुळे काही व्यक्तींमध्ये विलक्षण सहनशक्ती आणि शिस्त निर्माण होते. म्हणूनच कोणताही ग्रहयोग एकाच शब्दामध्ये शुभ किंवा अशुभ ठरवू नये. सूर्य आणि राहू
सूर्य राहूचा योग अनेकदा ग्रहण योग म्हणून ओळखला जातो. या योगाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहे. माझ्या अनुभवामध्ये अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतोच असं नाही. उलटपक्षी अनेक वेळा त्यांच्यामध्ये मोठी ध्येय ठेवण्याची क्षमता असते, परंतु निर्णय घेताना थोडे भ्रमित होतात. चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं, फसवणुकीचे अनुभव येणं किंवा यशाचा मार्ग सरळ न राहणं, अशा अनेक गोष्टी पत्रिकेमध्ये वारंवार दिसतात. विशेषतः व्यवसायाच्या क्षेत्रात हा योग अधिक सूक्ष्मपणे अभ्यासावा लागतो, कारण कार्यक्षेत्र किंवा व्यवसाय या बाबतीत यांचे विचार हे जनमानसापेक्षा किंवा सामाजिक चौकटीमध्ये न बसणारे दिसतात. त्यानंतर आपण सूर्य आणि केतूबद्दल विचार करू. सूर्य केतूचा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो. अध्यात्म, धर्म, तत्वज्ञान, जीवनाचा खोल अर्थ शोधण्याची वृत्ती, अशा गोष्टींमध्ये रस निर्माण होऊ शकतो. काही व्यक्ती विशिष्ट आध्यात्मिक परंपरा, गुरु किंवा साधना मार्गाकडे आकर्षित होतात. माझ्या अनुभवात काही पत्रिकांमध्ये पित्याशी मतभेद किंवा मानसिक अंतरही दिसून आले आहे. परंतु हा निष्कर्ष नेहमी संपूर्ण पत्रिका पाहूनच काढावा. सूर्य आणि शुक्र. सूर्य शुक्राचा योग अतिशय मनोरंजक आहे. अशा व्यक्तींमध्ये सौंदर्यदृष्टी, कला, संगीत, अभिनय, डिझाईन किंवा सर्जनशीलता यापैकी एखाद्या क्षेत्राशी नैसर्गिक ओढ दिसून येऊ शकते. जीवनातील चांगल्या गोष्टीचा आनंद घेण्याची वृत्ती दिसते. काही पत्रिकांमध्ये आरामदायी जीवनशैलीकडे आकर्षण दिसते. आरोग्याच्या बाबतीतही जीवनशैलीशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु हे सर्व परिणाम राशी, भाव, नक्षत्र आणि इतर ग्रहांच्या प्रभावानुसार बदलतात. येथे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी: ग्रहयोग म्हणजे अंतिम निकाल नसतो, तो एक प्रवाह दाखवतो. त्या प्रवाहाची दिशा समजून घेण्यासाठी संपूर्ण पत्रिका, दशा, गोचर आणि व्यक्तीचे प्रत्यक्ष जीवन यांचा परस्पर संबंध समजून घ्यावा लागतो. माझ्या 22 वर्षाच्या अनुभवाने एक मोठा धडा शिकवला आहे. ग्रह स्वतंत्रपणे नाही, तर एकमेकांशी संवाद साधत फळ देतात. आणि जो ज्योतिषी हा संवाद समजू लागतो, तो केवळ ग्रह पाहत नाही, तो व्यक्तीच्या जीवनातील प्रवृत्ती, संघर्ष, क्षमता आणि शक्यता समजून घेऊ लागतो. आणि याच कारणामुळे मी नेहमी सांगतो, पत्रिका वाचण्यापूर्वी ग्रह समजून घ्या आणि ग्रह समजून घेण्यापूर्वी त्यांचा परस्पर संवाद लक्षात ठेवा. याच विचारासह सूर्यावरील हा दुसरा एपिसोड आपण इथे पूर्ण करतो आहे. या एपिसोडमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा विषय घेतला होता आणि या पुढील एपिसोडमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा पुढचा विषय घेणार आहोत. तो म्हणजे वेगवेगळ्या राशींमध्ये सूर्य कसा परिणाम करतो. कारण सूर्य एकच 12 राशींमध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो. धन्यवाद.